पूर्णपणे जबाबदार धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आहेत. सहाय्यक आयुक्त भणगे मॅडम ज्या आहेत त्या पूर्णपणे जबाबदार आहेत. का महिलेचा मृत्यू झालाय आणि पुणे शहर शांत बसणार नाही, पुणेकर शांत बसणार नाही. तिची लहान लहान 2 लेकरं होती, त्या जी महिला वारली तिची. नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आपण PMC पुणे महानगरपालिका येथे आलेलो आहे. आज आपल्याकडे मान्य श्री पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पुणे शहर श्री स्वप्नीलजी नाईक हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांची काही तक्रार आहेत याविषयी ते आपल्याला आपली माहिती देतील. नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आपली जी घटना घडलेली आहे कात्रज बायपास हायवेला, तर त्याविषयी आपण जे निवेदन दिलेलं आहे तर त्याविषयी जो ऍक्सिडेंट झाला तर आपण आपली प्रतिक्रिया काय ते सांगा. आता खरं तर पुणे शहराच्या प्रतिमेला काळीमा असणारी ही गोष्ट आहे, कारण की धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये वारंवार चुकीच्या घटना घडतात. मागच्या वेळेसही आपण घेतली होती घटना, त्याच्यावरही पण काय कार्यवाही नाही झाली. आज अक्षरशः एका तरुण महिलेचा त्या अनधिकृतपणे चालणाऱ्या जे काही भ्रष्टाचार चालतात तिथं त्याची बळी पडली, मृत्युमुखी झाली. कात्रज डेअरीच्या समोर सकाळी ठीक 8:45 वाजता या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचा कचरा वाहतूकचा जो डंपर आहे, माहिती घेतल्यानंतर नंतर असं कळलं की वाया 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत. एका कॉन्ट्रॅक्टरनी ती हे घेतली होती, तिथला कचरा वाहतूकचं हे घेतलं होतं, टेंडर घेतलं होतं. मग पुणे महानगरपालिकेच्या गाड्या नाहीत का? दुसरा महत्वाचा विषय, तिथले जे आयुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त, ते नक्की करतायत काय? ते फक्त आणि फक्त स्वतःच्या पळ्या बांधून घेत आहेत का? कारण की याला पूर्णपणे जबाबदार धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आहेत. सहाय्यक आयुक्त भणगे मॅडम ज्या आहेत त्या पूर्णपणे जबाबदार आहेत. कारण की वारंवार कचरा डेपोच्या शेजारी जो पण काही त्या ठिकाणी मैला पडतो तिथं घसरून लोकांच्या घटना घडतात, अपघात घडतात आणि त्यांना आज मृत्युमुखी पडायला लागलाय. एका महिलेचा मृत्यू झालाय आणि पुणे शहर शांत बसणार नाही, पुणेकर शांत बसणार नाही. तिची लहान लहान 2 लेकरं होती, त्या जी महिला वारली तिची, ती गुजरातवरून अहमदाबादवरून इथं आली होती पुण्यात. त्याची पूर्ण पोरांची काळजी कोण घेणार? इथं फक्त स्वतःची प्रगती पुस्तक वाढवण्यासाठी तुम्ही कागदावर फक्त रेखीव कामं करतात. त्या ठिकाणी काय काय भ्रष्टाचार चालतो ना, याचा सगळा चिट्टा आहे आमच्याकडं. आणि हा पूर्णपणे चिट्टा पुणे आयुक्तांनी याच्यावर त्वरित लवकरात लवकर स्वतः त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि संबंधित सहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करावं, कायमस्वरूपी निलंबन करावं अशी मागणी करतोय. जर ही आमची मागणी पूर्ण झाली नाही, त्या महिलेला जर 50 लाख रुपये मिळाले नाही तिच्या मुलांना, तर संघटना पूर्णपणे आंदोलन करणार आणि याला जबाबदार पुणे मनपाचे आयुक्त असणार. कायदा, शासन, सुव्यवस्था याचं जर काही झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार हे पुणे मनपा आयुक्त आणि पुणे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त भणगे मॅडम असतात.